नडगाव डबक्यातले पाणी नको, रान बाजीरे धरणातून पाणी द्या, नाही दिले तर 7 जुलैला बेमुदत उपोषणाचा इशारा. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉम्पक्षाची मागणी. महाड ऐतिहासिक शहराला एका साठलेल्या डबक्यातले पाणी पुरवठा करण्याची वेळ येते, ही खरी दुर्दैवी गोष्ट आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून कायमस्वरूपी स्वच्छ पाणी देण्याचे काम करून प्रश्न सोडवावा. नडगाव डबक्यातले पाणी नको, रान बाजीरे धरणातून पाणी द्या, नाही दिले तर 7 जुलैला बेमुदत उपोषणाचा इशारा. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉम्पक्षांचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. याचं शहराला शासनाकडून गेली अनेक वर्षांमध्ये पाणी टंचाईवर करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र तरी देखील पाणी टंचाईची झळ कायम असल्याच्या याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाड नगरपालिका आणि महाड MIDCच्या अधिकाऱ्यांना इशारा देत महाड नगरपालिकेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. महाड हे ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही परमपूज्य असणारी भूमी आहे. ह्या ऐतिहासिक शहराला एका साठलेल्या डबक्यातलं पाणी पिण्याची वेळ दुर्दैवी आहे असं मला वाटतं. मी सरकारला आपल्या माध्यमातून अपील करतोय की आज पावसाळी अधिवेशन सुरू आहे. ह्या अधिवेशनात ह्या पाण्याचा प्रश्न हा घेऊन ह्या ऐतिहासिक शहराला कायमस्वरूपी पाणी, स्वच्छ पाणी देण्याचं काम करावं. कारण ह्या शहराला लागून असणारे जे औद्योगिक क्षेत्र आहे, ह्या औद्योगिक क्षेत्रामुळं पाण्याचे सर्व स्रोत खराब झालेले आहे, हवा खराब झालेली आहे आणि नैतिक जबाबदारी या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्राची MIDCची की त्यांनी पाणी दिलं पाहिजे. परंतु असं असताना आणि मुबलक पाणीसाठा हा रानबाजिरे ह्या धरणामध्ये आज उपलब्ध आहे, जो साठा जवळपास ऑगस्ट एंडपर्यंत पुरेल इतका मुबलक साठा असताना तो औद्योगिकरणासाठी वापरला जातो आणि मानवांना प्यायला, ह्या शहरातील रयतेला प्यायला हे डबक्यातलं पाणी टँकरने आणून ते पुरवलं जातं. हे निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि सरकारला अपील करतोय, पालिकेला अपील करतो आहोत की रानबाजिरे हे धरणातलं पाणी ह्या महाड शहराला कायमस्वरूपी देण्यात आलं पाहिजे. आणि जर ते तुम्ही देणार नसाल तर 7 जुलैला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं उपोषणाला बसणार आहोत. जोपर्यंत महाड शहराला पिण्याचं पाणी हे रानबाजिरे धरणातून कायमस्वरूपी मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील. आणि डबक्यातलं पाणी हे कधीही माणसाला प्यायला देऊ नये. ते वापरायचंच असेल तर औद्योगिक क्षेत्रासाठी ते डबक्यातलं पाणी वापरा ना, हे आमचं म्हणणं आहे.